नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय करार कायदा 1872 या आपल्या पहिल्या प्रकरणातील प्रस्तावाची स्वीकृती, प्रस्तावाच्या स्वीकृतीसाठी कायदेशीर नियम किंवा अटी समजून घेणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रस्ताव म्हणजे काय, प्रस्तावाचा अर्थ, व्याख्या, कायदेशीर प्रस्तावासाठी आवश्यक असणाऱ्या अटी बाबी समजून घेतलेल्या आहेत. मी डॉक्टर दीपक विश्वनाथ डोखळे, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, KTHM महाविद्यालय, नाशिक. चला तर मग बघूया प्रस्तावाची स्वीकृती, प्रस्तावाच्या स्वीकृतीसाठी कायदेशीर नियम किंवा अटी. प्रस्तावाची स्वीकृती. कोणताही ठराव होताना एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला एक निश्चित असा प्रस्ताव पाठविणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीने त्या प्रस्तावाला विनाशर्त मंजुरी दिली पाहिजे. कोणत्याही प्रस्तावाची स्वीकृती हा कराराचा महत्त्वाचा घटक असतो. कोणताही करार बंधनकारक होण्यासाठी त्यामध्ये एका व्यक्तीने प्रस्ताव दिला पाहिजे व दुसऱ्या व्यक्तीने त्या विशिष्ट प्रस्तावास स्वीकृती दिली पाहिजे. स्वीकृती म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव सादर केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने त्या प्रस्तावाला मंजुरी देणे होय. भारतीय करार कायदा कलम 2(ब) नुसार जर आपण स्वीकृतीची व्याख्या बघितली, स्वीकृती म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव सादर केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने त्या प्रस्तावाला मंजुरी देणे होय. अशा स्वीकृत प्रस्तावाला वचन असे म्हणतात. स्वीकृती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देखील असू शकते. सर विल्यम अँडरसन यांच्या मतानुसार जर आपण स्वीकृतीचा अर्थ बघितला तर ते असं म्हणतात, प्रस्तावास स्वीकृती म्हणजे प्रस्तावकर्त्याच्या प्रस्तावास दुसऱ्या व्यक्तीने शब्दात किंवा कृतीने प्रस्तावकर्त्याने सांगितल्याप्रमाणे किंवा विविध नमुन्यात दिलेली संमती होय. उदाहरणार्थ, अ ने ब चे घर 5 लाख रुपयांना विकत घेण्यासाठी ब कडे प्रस्ताव केला आहे. जेव्हा ब अ च्या या प्रस्तावास आपली संमती व्यक्त करतो तेव्हा ब ने अ चा प्रस्ताव स्वीकारला आहे असे समजण्यात येते. जर प्रस्तावास दुसऱ्या व्यक्तीने संमती दिली नाही तर तो प्रस्ताव रद्द होतो. स्वीकृतीसाठी देखील कमीत कमी 2 घटकांची आवश्यकता असते. नंबर 1 प्रस्तावक, प्रस्तावकर्ता असे आपण त्याला म्हणतो, आणि नंबर 2 स्वीकृतीदाता. प्रस्तावकर्त्याने प्रस्ताव सादर केला तरच स्वीकृतीदात्याला तो स्वीकारता येतो आणि त्या प्रस्तावाचं रूपांतर स्वीकृतीमध्ये होतं. प्रस्तावाच्या स्वीकृती संबंधीचे कायदेशीर नियम किंवा अटी. भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 2 प्रमाणे ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविण्यात आला असेल त्या व्यक्तीने प्रस्तावाला आपली संमती दिली पाहिजे. जर प्रस्तावाचे रूपांतर ठरावात म्हणजेच करारात त्यामुळे होऊ शकते. म्हणूनच प्रस्तावाला स्वीकृती देताना कायद्यानुसार काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. तेच नियम त्याच अटी आता आपण बघत आहोत. नंबर 1, ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविला असेल त्याच व्यक्तीने प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे. प्रस्तावाचे रूपांतर ठरावात होण्यासाठी प्रस्ताव हा ज्या व्यक्तीला पाठविला असेल त्याच व्यक्तीने प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे. इतर व्यक्तीने दिलेली स्वीकृती कायदेशीर ठरणार नाही. परंतु एखादा प्रस्ताव जर सर्वसाधारण जनतेला उद्देशून करण्यात आला असेल तर त्याला मात्र कोणीही स्वीकृती देऊ शकेल आणि ती कायदेशीर ठरेल. नंबर 2, स्वीकृती पूर्ण प्रस्तावाला दिली पाहिजे. ज्या व्यक्तीने प्रस्ताव मांडलेला असतो त्या प्रस्तावाला प्रस्ताव गृहीत्याने संपूर्ण स्वीकृती दिली पाहिजे, म्हणजेच प्रस्ताव संपूर्णपणे स्वीकारला पाहिजे. उदाहरणार्थ, अ ने आपला 5 एकरचा प्लॉट ब ला विकण्यासाठी प्रस्ताव पाठविला, परंतु ब ने फक्त 3 एकर प्लॉट घेण्याची तयारी दर्शविली, म्हणजेच 2 एकर प्लॉट घेण्यास नकार दिला. या ठिकाणी ब ने अ चा प्रस्ताव
संपूर्णपणे स्वीकारला नाही, म्हणून ब ची स्वीकृती कायदेशीर ठरत नाही. नंबर 3, संपूर्ण प्रस्तावाला स्वीकृती विना अट दिली पाहिजे. नियमानुसार स्वीकृती ही संपूर्ण प्रस्तावाला आणि कोणतीही अट न घालता दिली पाहिजे. प्रस्ताव गृहीत्याने प्रस्तावाला दिलेली स्वीकृती प्रस्तावातील अटीनुसार असली पाहिजे, त्यापेक्षा वेगळी नसावी. ती वेगळी असल्यास कायदेशीर स्वीकृती ठरणार नाही, उलट तो प्रतिप्रस्ताव म्हणजेच काउंटर प्रपोजल ठरेल. उदाहरणार्थ, क्षने य ला आपले घर 10 लाख रुपयास विकण्यासाठी प्रस्ताव पाठविला. य ने जर 5 लाख रुपयास क्षचे घर विकत घेण्याचे मान्य केले तर य ची स्वीकृती कायदेशीर ठरत नाही, कारण त्याने किमतीत बदल सुचविला आहे. उलट य ने क्षला प्रतिप्रस्ताव सादर केला आहे असे मानले जाईल, म्हणून अशी स्वीकृती क्षभर बंधनकारक होत नाही. नंबर 4, प्रस्तावाची स्वीकृती प्रस्तावकर्त्याने दिलेल्या पद्धतीनेच कळविली पाहिजे. साधारणपणे प्रस्तावाची स्वीकृती तोंडी शब्दाने, लेखी पत्राने, टेलिफोनने किंवा टेलिग्रामने कळविता येते, परंतु काही वेळेला प्रस्तावाची स्वीकृती कोणत्या पद्धतीने कळविली पाहिजे हे प्रस्तावकच ठरवू शकतो. अशा वेळी प्रस्तावकाने सांगितलेल्या पद्धतीनेच प्रस्तावाची स्वीकृती दिली पाहिजे. इतर प्रकारे दिलेली स्वीकृती योग्य ठरणार नाही. उदाहरणार्थ, अ ने ब ला आपली कार 15,000 रुपयास विकण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे आणि प्रस्तावाची स्वीकृती रजिस्टर पोस्टानेच कळविली पाहिजे अशी अट अ ने घातली तर ब ने आपली स्वीकृती अ ला रजिस्टर पोस्टानेच कळविली पाहिजे. नंबर 5, प्रस्ताव योग्य मुदतीत किंवा प्रस्तावात सांगितलेल्या मुदतीतच स्वीकृत झाला पाहिजे. प्रस्तावाच्या स्वीकृतीकरता निश्चित कालावधी किंवा मुदत दिली असेल तर निर्देशित मुदतीतच प्रस्ताव गृहीत्याने स्वीकृती दिली पाहिजे. उदाहरणार्थ, क्षने य ला आपले घर 5 लाख रुपयांना विकण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे आणि या प्रस्तावात असे नमूद केले आहे की य ने आपली स्वीकृती प्रस्तावाच्या तारखेपासून 20 दिवसात कळविली पाहिजे. जर प्रस्ताव योग्य वेळेत स्वीकारला गेला नाही तर तो प्रस्ताव रद्द झाला आहे असे समजण्यात येईल. नंबर 6, स्वीकृतीचे संवहन होणे आवश्यक असते. प्रस्तावाची स्वीकृती प्रत्यक्ष कृतीने कळविली पाहिजे किंवा व्यक्त केली पाहिजे. स्वीकृतीचा नुसता मनामध्ये निश्चय झाला म्हणजे प्रस्ताव स्वीकारला आहे असे म्हणता येणार नाही, तर प्रस्ताव स्वीकृत केल्यानंतर प्रस्ताव गृहीत्याने त्या संबंधीची माहिती प्रस्तावकर्त्याला देणे आवश्यक असते. यालाच स्वीकृतीचे संवहन, कम्युनिकेशन ऑफ ॲक्सेप्टन्स असे म्हणतात. उदाहरणार्थ, श्यामने रामला एक प्रस्ताव पाठविला आणि त्या प्रस्तावाच्या स्वीकृतीचे पत्र सूचनेप्रमाणे श्यामने पाठविले. हे पत्र पोस्टात पडता क्षणी स्वीकृती रामला बंधनकारक झाली आहे असे समजण्यात येते. नंबर 7, प्रस्तावाची स्वीकृती ही स्पष्ट किंवा ध्वनित असू शकते. प्रस्तावकर्त्या व्यक्तीने मांडलेल्या प्रस्तावाला प्रस्ताव गृहीत्याने तोंडी किंवा लेखी स्वरूपात स्वीकृती दिल्यास त्या स्वीकृतीला स्पष्ट स्वीकृती, एक्सप्रेस ॲक्सेप्टन्स असे म्हणतात. तर स्वीकृतीदर्शक कार्य करून किंवा वागणुकीने, आचरणाद्वारे दिलेल्या स्वीकृतीला ध्वनित स्वीकृती, इम्प्लाइड ॲक्सेप्टन्स असे म्हणतात. यापैकी कोणत्याही एका पद्धतीने प्रस्तावाला स्वीकृती देता येऊ शकते. उदाहरणार्थ, क्षने य ला आपली कार 10 लाख रुपयास विकण्याचा प्रस्ताव सादर केला. य ने तो प्रस्ताव श च्या समोर स्वीकारला. याला स्पष्ट स्वीकृती असे म्हणता येईल. या उलट क्षचा प्रस्ताव ऐकल्यानंतर य 10 लाख रुपयाची रक्कम क्षला देतो. या ठिकाणी य ने आचरणाद्वारे प्रस्ताव स्वीकारला असल्याने ही ध्वनित स्वीकृती ठरेल. नंबर 8, प्रस्ताव स्वीकारताना प्रस्ताव स्वीकृतीच्या अटी प्रस्ताव गृहीत्याने पूर्ण केल्या पाहिजे. प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीने प्रस्तावात अशी अट घातली असेल की प्रस्ताव स्वीकारणाऱ्या व्यक्तीने 50% रक्कम स्वतःकडे अगोदर दिली पाहिजे.
किंवा अनामत रक्कम म्हणून ठेवली पाहिजे. अशा वेळी प्रस्ताव स्वीकारणाऱ्या व्यक्तीने प्रस्तावात सांगितलेल्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत. वरील सर्व नियमांचा विचार करता असे म्हणता येईल की प्रस्तावाच्या स्वीकृतीने वरील सर्व अटी पूर्ण केल्या म्हणजे ती स्वीकृती कायदेशीर होते आणि ती प्रस्तावकावर बंधनकारक होते. तसेच प्रस्ताव गृहीत्यावरही बंधनकारक असते. म्हणून प्रस्ताव स्वीकृत झाला म्हणजे त्याचे करारात किंवा ठरावात रूपांतर होते. अशा कराराचे पालन करण्याची जबाबदारी कायदेशीररित्या दोघांवरही असते. यापैकी एखाद्या व्यक्तीने कराराचे उल्लंघन केल्यास निर्दोष व्यक्तीला दोन्ही व्यक्तींविरुद्ध करारभंगाबद्दल नुकसान भरपाई मागण्यासाठी कोर्टात दावा दाखल करण्याचा हक्क प्राप्त होतो. थोडक्यात प्रस्तावाला स्वीकृती मिळाल्यानंतर प्रस्तावकर्ता व प्रस्ताव गृहीता यांच्यात कायदेशीर जबाबदारी निर्माण होते आणि दोघेही आपले वचन पूर्ण करण्यास जबाबदार राहतात. यावरून प्रत्येक कराराची किंवा ठरावाची निर्मिती ही प्रस्तावाच्या स्वीकृतीने होते. ही बाब आज आपल्या लक्षात आली. हे काही रेफरन्सेस आहे. हे बघून व्यवसाय नियामक कायदे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या आपल्या विषयातील संकल्पना आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. थँक्यू.